नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 13वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. तो माधवच आहे हे मनाला जाणवताच तिच्या नजरेतले औदासिन्य एकाएकी लोपले. दृष्टीत औत्सुक्य भरले. मन आतुर झाले. जीव ओढ घेऊ लागला. हृदय थरथरू लागले. शरीराचा कणनकण उत्तेजित झाला आणि मूक मनाला कंठ फुटला. हे इथे कसे? नेमके अगदी याच वेळी? गेल्या वर्षभर यांचा असा प्रवासच चाललाय का? आपण इथं आहोत याची त्यांना कल्पना असेल का? छे, कशी असणार? आता आपणाला ह्यांनी पाहिले तर काय ते दचकतील. इच्छा नसली तरी आश्चर्याने एक क्षण थबकतील आणि विद्रूप झालेल्या आपल्या चेहऱ्याकडे नजर जातात एकही शब्द न बोलता, कदाचित ओळखसुद्धा न दाखविता तिरस्काराने पाठ फिरवून निघून जातील. जाऊ देत, खुशाल तसं होऊ दे. तिरस्कारित का होईना, पण त्यांची एकदा दृष्टीभेट होऊ दे. पाणी पाहताच तृषार्त मन अधीर व्हावे तसे तिचे मन आतुर बनले. तेवढ्यात तो वळला आणि हमालाच्या मागोमाग तिच्या दिशेला येऊ लागला. आत फलाटावर जाण्यासाठी ती जिथे उभी होती तिथूनच जावे लागत होते. गर्दीतून मार्ग काढीत तो येऊ लागला तशी तिने मान खाली घातली. मावशीला सांगावे असे तिला वाटले, पण तिच्या तोंडून शब्द फुटेना. छाती धडधडत होती. पाय लटपटत होते. कांशिले गरम झाली होती. घशाला कोरड पडली होती. अवनत नजरेच्या टप्प्यात पॉलिश केलेले चकचकीत बूट आले. त्याच्या नेहमीच्या आवडीचे काळे कुळकुळीत बूट नजीक येताच सारे धैर्य एकवटून तिने झटकन मान वर उचलली. दृष्टीभेट झाली आणि तिचा अपेक्षाभंग झाला. तिच्याकडे दृष्टिक्षेप टाकीत जाणारा गृहस्थ माधव नव्हता. दुरून अगदी हुबेहूब आणि जवळूनही काहीसा तो गृहस्थ माधवसारखा दिसला तरी त्याचे नकटे फुगीर नाक, बारीक डोळे, चेहऱ्यातले ठळक फरक चटकन लक्षात येत होते. तो गृहस्थ फलाटावर निघून गेला. ती निराश झाली. असे विलक्षण साम्य निर्माण करणाऱ्या विधात्याच्या विक्षिप्तपणाची तिला विलक्षण चीड आली. त्या क्षणप्रसंगाने तिचे मन ढवळून निघाले. थोड्या वेळाने ती गाडीत बसली तरी तिचे मन स्थिर झाले नव्हते. पुरुषांच्या डब्यात त्या दिवशी विशेष गर्दी असल्यामुळे त्या दोघीजणी स्त्रियांच्या डब्यात बसल्या. मावशीची झोपण्याची व्यवस्था करून तिच्या उशालगत खिडकीशी ती बसून राहिली. चंद्रप्रकाशाने उजळलेली बाह्यसृष्टी भूतकालातील स्वप्ने पाहत वेगाने मागे मागे पळत होती. वाऱ्याच्या लहरीवर एखादे पीस तरंगत जावे तसे तिचे मनही सृष्टीबरोबर भूतकाळाकडे चालले होते. इतके दिवस त्याच विचारांचे मंथन, संसारातल्या सुखद स्मृतिचित्रांचे तेच दर्शन आणि त्याच गोष्टींचे चिंतन तिचे मन करीत बसे. पण आज पहिल्या प्रथमच तिला स्वतःची घृणा वाटली. मघाशी केवळ आभास होताच प्रेमशून्य कर्तव्यपरान्मुख पतीची दृष्टीभेट घेण्यासाठी आपलं मन आतुर झालं होतं. त्याच्या तिरस्कारित नजरेत का होईना आपलं तृषार्त मन तुष्ट होणार होतं. आपल्या दुर्बल मनाची ती निर्भत्सना करू लागली. पण उन्हातून चालत जाणाऱ्या माणसाला त्याच्या पडछायेने चिकटून राहावे तशी पतीविषयी वाटणारी विचित्र ओढ, आत्मैक्याची भावना, आंतरिक आतुरता तिच्या मनाला बिलगून बसली होती. उन्हात चालणाऱ्या माणसाला त्याच्या पडछायेचा काही सुद्धा उपयोग होत नाही. उलट ऐन दुपारी ती त्याच्या पायाखाली तुडविली जाते. त्या निरर्थक पडछायेप्रमाणेच आपली ही ओढ, ही आंतरिक आतुरता व्यर्थ आहे हे तिला कळत होते. पण स्त्री हृदयात अशा अनेक निरर्थक भावना स्थायी होऊन बसतात की त्यांचा कार्यकारणभाव तिलाच समजत नाही आणि मग तिच्या विचारांची गती आणि मती कुंठित होऊन जाते. सुधा याच गोष्टीचा विचार करीत होती. नवऱ्याविषयी चीड आणि त्याच्याबद्दलची निरर्थक आतुरता या दोन परस्पर विरोधी भावनांच्या गुंतागुंतीत तिचे मन गुरफटून गेले. पहाटेच्या प्रशांत वातावरणात गाडी हरिद्वारला पोहोचली. तिथल्या फलाटावर उतरताच तिथल्या वातावरणात तिचे मन एकदम प्रसन्न झाले. युगानुयुगे मस्तकी हिम धारण करून बसलेल्या उत्तुंग हिमाचलाचे मनोमन दर्शन घडताच तिचे मन शांत झाले. आतापर्यंत पाहिलेल्या तीर्थस्नानापेक्षा हरिद्वार कितीतरी अगदी स्वच्छ होते. त्यामुळे नानासाहेब व मावशी दोघेही प्रसन्न झाली. गावापासून दूर एखाद्या शांत जागी उतरण्याची सोय करावी असे नानासाहेबांनी आगाऊच पंड्याला लिहिले होते. त्याने कनखल तीर्थावर एका धर्मशाळेत एक खोली घेऊन तिथे सारी व्यवस्था करून ठेवली होती. सर्वांना ते स्थळ फारच आवडले. हरिद्वारला सर्वांनी ब्रह्मकुंडात स्नान केले आणि तिथेच पाण्यात बांधलेल्या गंगा मंदिरात तिघेही दर्शनाला गेली. गंगा मैयाची ठेंगणी मूर्ती मोठी सुबक होती. अगदी सजीव भासत होती. इतर भाविकांबरोबर तिनेही हात जोडले. पण मनोकामना पूर्ण करणाऱ्या
या गंगा मैयाजवळ तिने काही एक मागितले नाही. त्या मूर्तीचे दर्शन घडताच समाधानाने तिचे मन इतके भरून गेले होते की त्या देवीजवळ काही मागावयाचे तिला वाटेना. संध्याकाळी हरी की पायरी घाटावरून मावशीने दीपदान केले. त्या संथ पात्रात तरंगत जाणाऱ्या असंख्य चिमुकल्या दिव्यांची शोभा बघताना सुधाच्या मनाची तृप्ती होईना. दुसरे दिवशी सकाळी 10:30च्या गाडीने ऋषिकेशला जायचे होते. पहाटे सुद्धा उठू लागली तेव्हा तिला उठताच येईना. रात्रभर तिचे सारे अंग ठणकत होते आणि पहाटे उजव्या गुडघ्यातून विलक्षण कळा येऊ लागल्या होत्या. पण मावशीला कसे सांगावे या विचाराने ती तशीच पडून राहिली. कारण कुठच्याही अडचणीला तोंड देण्याची मावशीला सवय नव्हती. आतापर्यंत तिच्या जीवन मार्गावर सुदैवाचा सतत पहारा असल्यामुळे कुठचीही अडचण तिच्या सुरळीत संथ जीवन मार्गात आली नव्हती. त्यामुळे तिचा स्वभाव काहीसा घाबरट आणि घायकुता बनलेला होता. थोड्या दिवसांच्या का होईना पण सतत सहवासामुळे सुधाला आपल्या मावशीचा हा स्वभाव कळून चुकला होता. निनी आणि मावशी दोघी सख्या बहिणी, दोघी दिसायला सारख्या, पण दोघींच्या स्वभावात केवढी तरी भिन्नता होती. निनीचं गांभीर्य, तिचं धैर्य, तिचा सोशिकपणा यांचा मागमूसही या मावशीत नव्हता. म्हणून रात्रभर सारे अंग विलक्षण ठणकत असूनही तिने हू का चू केले नव्हते. तिला उठवण्यासाठी मावशी तिच्या बिछाण्याजवळ गेली. सुधाच्या गुडघ्याकडे पाहत तिने म्हटले, "अगं बाई, केवढा हा गुडघा सुजलाय, डोकंही गरम लागतंय. आता कसं करायचं? गाडीत रात्रभर उघड्या खिडकीशी गुडघे पोटाशी घेऊन भणभण वाऱ्यात बसून राहिली होतीच. अगं हे पहाडी वारे, आता कसं करायचं?" तिचा घाबरट ओरडा ऐकून नानासाहेब आत आले. सुधाने हसत शांतपणे म्हटले, "मावशी, तू जा, उगीच माझ्यासाठी दिवस मोडू नकोस. आणि एवढं घाबरून जाण्यासारखं मला काही झालेलं नाही. मी स्वस्थ पडून राहते." "पण सुधा, खरंच सांगते, तुम्ही अगदी निर्धास्तपणे जा. इथवर येऊनही तुझं ऋषिकेश पाहणं राहून जाईल." "मावशी, तिथं इथल्यापेक्षा वेगळं ते काय असणार? तिथूनच गंगा इथं आली आहे आणि हिमनगाचे दर्शन इथूनही होतं आहे." जाण्याचा बेत फिसकटला नाही म्हणून मावशीचा जीव स्वस्थ झाला. पंड्या आल्यावर त्याने शेजारच्या आश्रमातल्या दवाखान्यातून गोळ्या आणि कसलाचा लेप आणून दिला. मावशी वगैरे मंडळी गेल्यावर ती पांघरून ओढून तशीच पडून राहिली. चांगली उन्हे आल्यावर ती उठली. एका पायावर लंगडत लंगडत तिने आपली कामे उरकली. गुडघ्याला लेप लावला आणि मग ती खिडकीशी येऊन बसली. शेजारच्या खोलीतल्या साधूकडे हिमालयाच्या यात्रेला निघालेले कुणी यात्रिक आले असावेत. कारण साधू महाराज त्यांना मोठ्या मोठ्या आवाजात प्रवासाची माहिती देत होते. ती तिच्या कानी पडत होती. आसपासच्या बहुतेक खोल्यांमधून साधूच होते. त्या खोल्यातून धार्मिक अध्ययन, अध्यापन, वेदांत, शास्त्रपुराण चर्चा चालली होती. त्या विविध संमिश्र ध्वनीतून एक प्रकारची शांती प्रकट होत होती. पलीकडच्या खोलीत कुणी रामभक्त तुलसीदास रामायणाचे दोहे सुरेल आवाजात आळवून म्हणत होता. ते ऐकता ऐकता तिने खिडकीतून दूरवर नजर टाकली. समोर दुरून गंगेचे विस्तीर्ण पात्र आणि त्या पलीकडे हिमालयाची आकाशाला भिडलेली हिमाच्छादित शिखरे दिसत होती. अलीकडच्या किनाऱ्यावर झाडीत अधूनमधून साधूंचे आश्रम दृष्टीला पडत होते. काल इथे पाऊल ठेवल्यापासून आपण एका वेगळ्या जगात आलो आहोत याची तिला पदोपदी जाणीव होत होती. संसारी जगापासून सर्वस्वी अलिप्त, लौकिक व्यापव्याधींपासून मुक्त, मनीच्या सगळ्या चिंता, सगळ्या आशा, इच्छा जय गंगा मैयार्पण केलेल्या. जिकडे तिकडे एकच ध्वनी, एकच मंत्र, एकच उद्गार, जय गंगा मैया, जय गंगा मैया. तिनेही मनाशी तो मंत्र उच्चारला, जय गंगा मैया. तिच्या ओठीचा अस्पष्ट उद्गार खोलीत मोठ्याने घुमला आणि पुन्हा तिच्याच कानावर आदळला, जय गंगा मैया. तिने दचकून मागे पाहिले. पाठीत वाकलेली एक वृद्ध बाई दारात उभी होती. तिनेच जय गंगा मैया म्हटले होते हे आता सुधाच्या लक्षात आले. तिने हसून म्हटले, जय गंगा मैया. म्हातारीने म्हटले, सकाळी हरिभैया पंड्या आला होता. हं, आपण कौसल्या मैया का? या ना, आत या. सुधा खिडकीच्या गजाच्या आधाराने उभी राहिली. कौसल्या मैया आत आली. केस पांढरे शुभ्र झालेले, साठी केव्हाच उलटून गेली असावी. प्रेमळ सौम्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे बनत चाललेले होते, पण त्वचेचे तेज ढळले नव्हते. कपाळी, दोन्ही आखांवर आणि कंठावर गंधाचे टिळे होते. गळ्यात तुळशीची माळ होती. बोटभर काळ्या किनारीचे जाडे भरडे पांढरे पातळ नेसलेली मैया जणू साध्वी मीराबाई वृद्ध रूपात उपस्थित झाली होती. कौसल्या मैयाने म्हटले,
बेटा बैस, दुखऱ्या पायावर उभी राहू नकोस. पंड्या भैयाने औषध आणून दिलं का? 1000 कामात तो गुंतलेला असतो. पण औषध आणून दिलंय ना. गोळ्या आणि कसलाचा लेप सकाळीच आणून दिलाय त्यांनी. कौसल्यामय्या सुधाजवळ बसली आणि तिच्यावर त्या वृद्धेने आपाद मस्तक नजर फिरवली. त्या नजरेत आतापर्यंत ती पाहत आलेली घृणा नव्हती, फाजील कुतूहल नव्हते, अगर सहानुभूतीचा दंभही नव्हता. या साऱ्या यात्रेत एक गोष्ट सुधाच्या प्रामुख्याने लक्षात आली होती, ती ही की त्या सगळ्या स्थळी, नदीवर, देवळात, कुठेही जा, तिच्या चेहऱ्याकडे, तिच्या कोडाकडे कुणीही विचित्र नजरेने पाहत नव्हते. त्यामुळेच की काय, आपणाला कोड आहे याची जाणीवही अनेक वेळा पुसट होई. कौसल्यामय्याच्या दृष्टिक्षेपाने सुधाच्या मनातला परकेपणा धुक्यासारखा वितळून गेला. तिच्या गुडघ्यावरच्या लेपाकडे पाहत कौसल्यामय्याने म्हटले, नुसता लेप लावून सूज लवकर उतरत नाही, त्याला आधी चांगला शेक द्यायला हवा. बोलता बोलता म्हातारीने आपल्या पदराखालून मिठाची पुरचुंडी काढली. वाटीतून तिने कसलाचा लेपही आणला होता. बाहेर जाऊन पलीकडच्या खोलीतून मातीची धगधगती शेगडी ती घेऊन आली. एका अपरिचित वृद्धेच्या या साऱ्या अगत्यपूर्ण गोष्टींचा सुधाला संकोच वाटत होता. हा श्रमदायक खटाटोप म्हातारीला करू देणे इष्ट नाही असेही वाटत होते. पण या सर्वस्वी परक्या ठिकाणी एकलेपणामुळे तिचे मन इतके व्याकुळ बनले होते की ही आयती आलेली चांगली सोबत हातची घालवावी असे तिला वाटेना, म्हणून ती गप्प राहिली आणि म्हातारीच्या सांगण्याप्रमाणे शेगडीजवळ तिच्यासमोर गुडघा पुढे करून बसली. कौशल्यामय्याने शेकण्याचे काम सुरू केले. जास्त वेळ घालवण्यासाठी सुधाने तिला बोलण्यात गुंतवून ठेवले. परस्पर परिचयाच्या ओघात म्हातारीने तिला आपली बरीच माहिती सांगितली. कौसल्यामय्याचे 30 वर्षांपूर्वीचे आयुष्य फार वेगळ्या तऱ्हेचे होते. मूळ गाव नाशिक जिल्ह्यातले भगूर. घराणे जातीने वैश्य, पण मोठे धर्मनिष्ठ. नवऱ्याचे भगूर गावात पिढ्यानपिढ्याचे भरभराटीला आलेले किराणा मालाचे दुकान होते. वडिलोपार्जित मोठे घर होते. घरात 3 मुलगे, 2 मुली, 1 सून, 2 नातवंडे. घर भरलेले होते. एकोप्याने राहणारे ते मोठे सुखी कुटुंब होते. एका वर्षी गावात प्लेगची भयंकर साथ आली. झंझावातात पालापाचोळा उडून जावा, वृक्ष उन्मळून पडावेत, वेली जमीनदोस्त व्हाव्यात, तशी घरोघर वृद्ध तरुण मुले पटापट मृत्युमुखी पडत होती. उरलेले लोक बाहेरगावी पळत होते. काही गावाबाहेर झोपड्या बांधून राहिले होते. कौसल्यामय्याच्या नवऱ्याने गावाबाहेर झोपडी बांधली, पण तिथे राहायला जाण्याच्या आदल्या दिवशीच तो प्लेगच्या तडाख्यात सापडला आणि एका रात्रीत गेला. मृत्यूची वकवकलेली भूक घरचा करता पुरुष गिळूनही शमली नव्हती. घरातली सारी माणसे 4-5 दिवसात त्याने एका मागोमाग एक गिळंकृत केली. तापाच्या ग्लानीत कौसल्यामय्याने आपल्या पाळीची वाट पाहिली, पण मृत्यूचा बकासूर आता तृप्त झाला होता. तो तिच्याकडे न पाहता निघून गेला. साथीची वावटळ शमली. जगले वाचलेले लोक गावात परतले. घराघरातून अवकळा पसरली होती. कुणी कुणाचे सांत्वन करावे अशी स्थिती उरली नव्हती. आपल्या घराच्या स्मशानात कौसल्यामय्या एकटी उरली. देव ठेवील तैसे राहावे अशा अढळ श्रद्धेने तिचे मन मजबूत बनलेले होते, म्हणूनच ती आपले डोके शाबूत ठेवू शकली. तिच्या ठिकाणी दुसरा एखादा अश्रद्धागर कच्च्या मनाचा माणूस असता तर तो वेडाच झाला असता. पण ईश्वरावर अढळ श्रद्धा असणाऱ्या कौसल्यामय्याचे मन या दारुण वैफल्यातूनही स्थिर राहिले. आपल्या पुढील आयुष्याचा मार्ग तिने निश्चित केला. वटवृक्षासारखे जुने मजबूत घर तिने विकले. घरातली पिढ्यानपिढ्याच्या जपणुकीने टिकलेली आणि वाढत गेलेली सगळी चीजवस्तू व दुकानातला शिगोशिग भरलेला माल तिने गोरगरिबांना वाटून टाकला. निर्वानिरव केली. देवघरात बसलेले घराण्याचे दैवत राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूंच्या मूर्ती गाठोड्यात घेऊन एक दिवस ती पदयात्रा करणाऱ्या साधू संतांच्या मेळाव्यात दाखल झाली. तिने 4 धामांची यात्रा केली आणि इथे हरिद्वारला कायमचे वास्तव्य केले. कणखलच्या गंगेच्या किनारी तिने झोपडी बांधली. आपल्या आराध्य दैवमूर्तीची स्थापना करून मंदिर बनविले आणि भजन पूजनात ती आयुष्य क्रमू लागली. बोलण्याच्या नादात 12 वाजून गेले. शेगडीही आपली कामगिरी बजावून केव्हाच थंड झाली होती. बराच वेळ चांगला शेक मिळाल्यामुळे सुधाच्या पायावरची सूज बरीच कमी झाली होती. कौसल्यामय्याने वाटीतला लेप लावून दिला आणि म्हटले, बेटा, तुझ्या जेवणाची व्यवस्था? त्याची काळजी नको मैया, आम्ही येताना भरपूर फराळाचं आणलंय. शिवाय डाळ तांदूळ आहेत. स्टोववर थोडी खिचडी टाकीन. पण तुमचं जेवण व्हायचं असेल ना मैया? माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला. नाही बेटा, आज सोमवार आहे. आता गंगा मैयाला स्नान करून जाईन.
मग स्वयंपाक होईल. जाण्याच्या तयारीने म्हातारी उठली. बेटा, ऋषिकेशहून तुझी मंडळी केव्हाशी येणार आहेत? संध्याकाळी 8पर्यंत येतील. आल्यावर लगेच आम्ही रुरकीला जाणार आहोत. यात्रेकरूंना जास्त राहायला कुठचा वेळ. संध्याकाळपर्यंत तुझा पाय पुष्कळसा ठीक होईल. संध्याकाळी रामरायाचा थोडा प्रसाद पाठवून देईन, थोडा लेप पाठवीन. उद्या लाव. या प्रेमळ आणि परोपकारी म्हातारीला काहीतरी द्यावे अशी सुधाला तीव्र इच्छा झाली. पण त्या वृद्धेच्या उपकाराच्या ओझ्याने आणि सहजस्फूर्त जिव्हाळ्याने ती इतकी भारावून गेली होती की आपल्या या उपकारकर्तीला काय द्यावे हे तिला चटकन कळेना. एवढेच नव्हे तर ती वृद्धा फाटक ओलांडून रस्त्याला लागली तरीसुद्धा मनात दाटलेल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करायला तिला चटकन एक शब्दही सुचेना. कौसल्यामय्या फाटकाबाहेर पडून रस्त्याला लागली. त्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ तशीच बसून राहिली. बाहेर ऊन कडक नव्हते, पण पोटातला जठराग्नी चांगलाच प्रज्वलित झाला होता. पण स्टोव पेटवून खिचडी करण्याच्या भरीला न पडता फराळाच्या डब्यातल्या 4 पुऱ्या खाऊन तिने आपली भूक भागवली. संध्याकाळी मावशी नानासाहेब आल्याबरोबर रुरकीला जायचे असल्यामुळे बसल्या बसल्या सगळे सामान ती आवरू लागली. प्रवासात मावशीने ठिकठिकाणी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या होत्या. सामान खरेदी करण्याची तिला आवड होती. तो एक तिचा छंद होता. त्या शास्त्रात ती पारंगत होती. पण जमविलेला पसारा आवरायची तिला सवय नव्हती. तशी टूकही नव्हती. ती सामान आवरीत होती. शेजारच्या खोलीत जमलेल्या यात्रेकरूंपैकी कुणीतरी शंकराचे स्तवन गाऊ लागला. गाणाराचा आवाज पण सुरेल व रसविष्कारी होता आणि मनोसागरात उठलेला तुफान वादळाला शांत करण्याचे केवढे तरी सामर्थ्य त्यात होते. त्या गाननादात तिने सामान आवरून टाकले. घड्याळात 2चे ठोके पडले. सुजलेल्या पायाने कितपत चालता येते त्याचा अंदाज घेत ती खोलीभर फिरली. लंगडत का होईना, पण डुकऱ्या पायावर ठीक चालता येत होते. म्हणजे संध्याकाळी पुढच्या प्रवासाला काहीच हरकत नव्हती. हो, पुन्हा मावशीचा जीव उगीच अस्वस्थ व्हायला नको. मग हलकेच चालत ती खिडकीशी गेली. समोर गंगेच्या काठाकाठाने हरिद्वारकडे जाणारा जो रस्ता दिसत होता तिकडे तिने नजर टाकली. त्या रस्त्यावर हरिद्वार आणि कणखल यांच्या सीमेवर झाडीत कौसल्या मैयाच्या राम मंदिराचे छोटे शुभ्र शिखर दिसत होते आणि त्यावरचा ध्वज वाऱ्यावर फडकत होता. थोडा वेळ तिकडे बघत ती तशीच उभी राहिली. मग तिने आपली बॅग उघडली आणि त्याच्या तळाशी ठेवलेली पुतळी काढून ब्लाऊजच्या खिशात घातली. निनीने ती निघण्याच्या आदले रात्री तिला दिली होती. तो प्रसंग आता तिच्या नजरेसमोर उभा राहिला. निनीच्या आईने आपल्या मुलीला 5 पुतळ्या दिलेल्या होत्या, स्वतःची आठवण म्हणून आणि अडीअडचणीला उपयोगी पडाव्यात म्हणूनही. पण आजवर त्या निनीने भक्तिभावाने जपून ठेवल्या होत्या. संसारात तिला अडचणी कमी का आल्या असतील, पण मखमली डबीत जपून ठेवलेल्या धनाला तिने कधी हात लावला नव्हता. म्हणूनच त्या रात्री सगळीकडे झोपाझोप झाल्यावर निनीने सुधाला आपल्या खोलीत नेले आणि आपली ट्रंक उघडून जेव्हा ती मखमली डबी तिने बाहेर काढून उघडली तेव्हा सुधाला आश्चर्य वाटले. निनीच्या हेतूची कल्पना येऊन तिने विचारले, निनी, हे तू काय करते आहेस? ही डबी तुझ्याजवळ ठेव, अडीअडचणीला तुला उपयोगी पडेल. पण माझ्याजवळ पैसे आहेत. असू देत, अधिकचे असले तर काही कुजून नाही जात. तुझ्याजवळ ठेव, जरूर नाही पडली तर परत घेऊन ये. ताई आहे, पण तरीसुद्धा आपलं साधन आपल्याजवळ असावं. तुझा स्वाभिमान मी जाणते निनी. माझं साधन माझ्याजवळ आहे. तू काळजी करू नकोस. तू म्हणतेस तर फक्त यातली 1 पुतळी मी घेते. सत्कारणी लागली तर लावीन, नाही तर परत आणीन. आता हे सारे बोलणे मनाशी आठवून ती हसली. बाहेर पडून तिने दाराला कुलूप लावले आणि ती राम मंदिराच्या दिशेने हलके हलके चालू लागली. ती इच्छित स्थळी पोहोचली तेव्हा कौसल्या मैया नुकतीच गंगा स्नान करून येऊन स्वयंपाकात गुंतली होती. मैयाचे घर म्हणजे झाडांच्या छायेत बांधलेला एक आश्रमच होता. सभोवार विस्तीर्ण आवार होते. पुढचे अंगण सारवलेले होते. मध्यभागी मातीचे उंच तुळशी वृंदावन होते. समोर दर्शनीच राम मंदिर होते. दरवाजातून आज सरळ नजर टाकली की कौसल्या मैयाचा पुष्पहार मंडित रामराया लक्ष्मण सीतेसह शुभ्र वसने लेऊन भक्ताच्या स्वागतासाठी उच्चासनी उभा ठाकलेला दिसे. या उच्चासनाच्या किंचित मागे दोन्ही बाजूला 2 काहीसे ठेंगणे दरवाजे होते. डाव्या बाजूच्या दारातून भांड्यांचा आवाज व मसाल्याचा वास येत होता. उजव्या बाजूचा दरवाजा नुसताच लोटलेला होता. पुढच्या मंदिराच्या दालनाचे बांधकाम विटा मातीचे मजबूत होते, पण दोन्ही बाजूंच्या खोल्यांच्या उभारणीत साधूंच्या आश्रमाला असतात तशा मजबूत चटया वापरलेल्या दिसत होत्या. वातावरण मोठे शांत होते. राम मूर्तीकडे तिने नजर टाकली. नुकतीच पूजा झालेली दिसत होती.
धूप, उदबत्तीचा आणि पुष्पांचा मंद मधुर गंध पसरला होता. रामाची मूर्ती साधारण 3 वीज उंच आणि दोन्ही बाजूंच्या लक्ष्मण सीतेच्या मूर्ती त्यापेक्षा क्रमाने ठेंगू होत्या. तिन्ही मूर्ती मोठ्या सुबक होत्या. सतत 30 वर्षे कौसल्या मैयाच्या मनाला सावरून धरणाऱ्या त्या त्रिमूर्तीकडे ती बराच वेळ पाहत राहिली. मग तिने खिशातून सुवर्ण पुतळी काढून रामाजवळ ठेवली आणि भक्तिभावाने नमस्कार केला. मग तिथूनच दाराकडे पाहत तिने हाक मारली, कौसल्या मैया. कौसल्या मैया स्वयंपाकघराच्या दाराशी आली. आश्चर्याने ती उद्गारली, कोण बेटा तू? लंगडा पाय घेऊन इतक्या दूर आलीस? सुधाने हसत म्हटले, मैया, तुमच्या हाताचा गुण अन लेपाचा हा परिणाम. इतकी चालून आले पण माझ्या पायाला मुळीच त्रास झाला नाही. पण एकदम इतकी चाल दुखऱ्या पायावर टाकणे चांगले नाही. छे, एवढं दूर कुठं आहे मैया? अन मुद्दाम आले मी. म्हटलं इथून जाण्यापूर्वी तुमच्या रामरायाचं एकदा दर्शन घ्यावं. पुन्हा या प्रदेशात येणं होणार नाही. शिवाय दर्शन घेतल्याशिवाय देवाचा प्रसाद कसा ग्रहण करायचा? चालतं बेटा. मनात भक्ती असली की हजारो कोसांवरूनही देवाचं दर्शन घडल्याचं फळ मिळतं. कोण जाणे, मिळत असेल. पण मैया, फळ मिळालं तरी समाधान मिळतं का? आणि समाधाना वाचून नुसतं फळ मिळून काय उपयोग? बेटा, समाधानही मानलं तर मिळतं. मन चंगा तर काटवट में गंगा. सुधाने हसून म्हटले, हो हो, ते खरं. पण आता प्रत्यक्ष गंगेच्या काठी आल्यावर बादलीतल्या पाण्याला गंगा कशाला मानायचं? मैया, मी आले म्हणून तुमचा खोळंबा होऊ देऊ नका हं. तुमचा स्वयंपाक, जेवणखाण सारं सावकाश होऊ दे. मी इथं बाहेर तुळशी कट्ट्यावर बसते. उन्हातून तू चालत आलेस, पलीकडच्या खोलीत थोडा वेळ पड तू. तिथे चटई आहे. स्वयंपाक झाला की तुला उठवेन. थोडा गरम प्रसाद तुला इथंच खावा लागेल. सुधा उजव्या बाजूला लोटलेला दरवाजा उघडून आत गेली. खोली छोटीशी, ठेंगणी, पण अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित होती. सामान फारसे नव्हते. एक लाकडी फळ्यांची ठेंगणी खाट, 2 लाकडी पेट्या, बस एवढेच सामान होते. उजेड व वारा येण्यासाठी मागच्या बाजूला एक अरुंद उभट खिडकी होती. कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेल्या 2-3 चटया होत्या. त्यातली एक उलगडून ती स्वस्थ पडून राहिली. जेवण उरकल्यानंतर कौसल्या मैयाबरोबर ती बाहेर अंगणात आली. आवारात सभोवार फिरून मैयाने तिला आश्रम दाखवला. मागच्या बाजूची उंच दरड उतरून खाली गेले की सरळ घाटावर जाता येईल. आजूबाजूला काही छोटी छोटी मंदिरे आणि धर्मशाळा होत्या. आश्रमाच्या उजव्या बाजूच्या आवारात काही फुलझाडे, तुळशीची बरीचशी रोपे आणि 2-3 बेलाची झाडे होती. त्याच बाजूच्या मागच्या कोपऱ्यात गाईचा गोठा होता. मघा जेवताना तिला कळले होते की कौसल्या मैया घर बसल्या फुलवालीचा धंदा करते. हरिद्वार आणि कणखल इथल्या देवळातून आणि कित्येक घरी फुलांचे पुढे पोचते करण्याचे काम गेली 20-22 वर्षे ती करीत आली होती. या धंद्यात देवाची सेवा होई आणि पुड्यांचे जे काही थोडे बहुत पैसे मिळत त्यांचा तिच्या चरितार्थाला हातभार लागे. मैयात शक्ती होती तोपर्यंत गंगेचे पाणी स्वतः आणून ती झाडांना घाली. 8 वर्षापूर्वी कमला नावाची एक अनाथ मुलगी तिच्या आश्रयाला आली होती. स्वभावाने मायाळू आणि कामाला कष्टाळू होती. तिने बरीच मोठी बाग वाढवली होती. 2 वर्षापूर्वी ती एकाएकी तापाने वारली. त्यानंतर पुष्कळची फुलझाडे सुकून गेली. सध्या फारच थोडे पुढे जात होते. पुढे पोचते करण्याच्या कामासाठी जी बाई येत असे तीच झाडांना पाणी घालून जाई आणि त्यावरच ती झाडे कशीबशी जीव धरून होती. सुधाने म्हटले, मैया, या म्हातारपणी तुमच्याजवळ एखादं माणूस, एखादी मुलगी असायला हवी नाही का? बेटा, माणसाचं आयुष्य त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. देवाच्या मर्जीवर चालतं. मला माणसाचं धार्जिणं नाही. असो, प्रभू रामचंद्रांची इच्छा. सुधा काही बोलली नाही. सूर्यास्ताच्या सुमारास कौसल्या मैयाचा निरोप घेऊन ती मुक्कामावर परतली. काही वेळाने मावशी, नानासाहेब वगैरे मंडळी परत आली. ऋषिकेशला हिंडून मावशी एवढी थकून गेली होती की रात्री इथेच विश्रांती घेऊन सकाळी रुरकीला जावे असा नवा बेत ठरला. रात्री जेवणे आटोपल्यावर सुधाने कौसल्या मैयाची सगळी कथाच मावशीला सांगितली. तिच्या मंदिर आश्रमाचे सुरस वर्णन केले. मावशीने म्हटले, अशी माणसे साधू संतांच्या मालिकेत शोभणारी असतात. मोठी दुर्मिळ असतात. मलाही हे हरिद्वार, ऋषिकेश इतकं आवडलंय. वाटतं संसाराची कटकट सोडून आता म्हातारपणाचे दिवस इथंच शांतपणे घालवावेत. नानासाहेबांनी हसून म्हटले, सर्व संग परित्यागाच्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत. इथं राहायच्या गोष्टी करतेस, पण मग नातवाची काळजी करीत होतीस. खरंच बाई, भारी अवखळ मुलगा आहे.
परवा नागपूरला सुनबाईंचं पत्र आलं, त्यात लिहिलं नव्हतं का? तो माझी सारखी आठवण काढतोय. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल. आता लवकर घरी जायला हवं. 3 आठवडे झाले निघून. घराच्या ओढीने तिचे मन अस्वस्थ झालेले स्पष्ट दिसत होते. नानासाहेब हसले. ते पाहून तिने म्हटले, खरं आहे, संसाराच्या गुंतावळ्यातून आमच्यासारख्यांचा पाय कधी बाहेर निघायचा नाही. ही यात्रा घडली हेच फार झालं. यातच पावलं सगळं. घर हेच आमच्यासारख्यांचं आपलं कायमचं तीर्थक्षेत्र. खरं म्हणजे दिल्लीसुद्धा आता माझ्या मनात जायचं नाही. आता घरी केव्हा जाईन असं झालंय. नानासाहेब म्हणाले, वा, असं कसं? जेवढी गावं बघावीत तेवढी थोडीच. पण दिल्ली राजधानीचं शहर, ते बघायलाच हवं. शिवाय सुधाला डॉक्टर मुखर्जींकडे न्यायचं आहे ना. सुधाने म्हटले, नानासाहेब, माझ्यासाठी म्हणून मुद्दाम बेत करू नका हं. तुमच्याबरोबर माझं दिल्लीला येणं होईल असं वाटत नाही. म्हणजे? सुधा थोडा वेळ थांबली. मग तिने संथपणे म्हटले, मावशी, मी इथं कौसल्या मैयाच्या आश्रमात थोडे दिवस राहायचं ठरवलं आहे. महाश्वेता या कादंबरीचा 13वा भाग इथेच संपला. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण भेटू कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.